हॅलो, जर्मन वर्मन या माझ्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा हा जो खंड पडला होता माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये त्याची सुरुवात होते आहे, याचा आनंद आहे. तर आता वळूयात आजच्या व्हिडिओकडे. मला जर्मनीत यायचं आहे शिक्षणासाठी, नोकरीसाठी, शिक्षणानंतर लगेच नोकरीसाठी किंवा काही वर्षांचा अनुभव आहे आणि नोकरीसाठी यायचं आहे, अशा पद्धतीचे मेसेजेस मला माझ्या इंस्टाग्राम, फेसबुकवर येत असतात किंवा कधीकधी ते ओळखीच्यांकडून माझ्या घरच्यांमार्फत किंवा असे माझ्यापर्यंत येतात. त्यावेळेला मी काही ठराविक गोष्टी मी जनरली सांगते आणि मला असं वाटतं की तरीही काही प्रश्नांना लोकांच्या ज्या अपेक्षा असतात, प्रश्नकर्त्यांच्या ज्या अपेक्षा असतात, त्या कदाचित तेवढ्या पूर्ण होत नाहीत असं मला वाटतं. त्याच्या मागची काहीतरी कारणं असतात पण. तर त्या सगळ्या वेगवेगळ्या अस्पेक्ट्सबद्दल मी आत्ता बोलणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नंतर जर जर्मनीत यायचं असेल किंवा सध्याच्या याच्यात तुम्ही येण्याचा ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये असाल किंवा डायरेक्ट नोकरीसाठी काही बघत असाल, तर त्या संदर्भातल्या काही वेगळ्या अस्पेक्टबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. माहिती हा जो मुद्दा आहे याच्यात, व्हिजा असतो, त्याच्यानंतर म्हणजे मुख्य तेच असतं सहसा, व्हिजा, आणि मग डायरेक्ट आलो तर काय, कोणती युनिव्हर्सिटी चांगली, अशा पद्धतीचे. याबद्दल मी खूप डिटेल बोलणार नाही आहे का, तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. आणि काही जरी मी लिंक देऊ शकले तरीही माझा त्या सगळ्या बाबतचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू पण सांगते. मुळात तुम्ही जर शिक्षणासाठी इथे येणार असाल, सगळ्यात पहिले साधारण जर तसं असेल तर त्या संदर्भातच माहिती, माझा सगळ्यात पहिला मुद्दा आणि पहिला एक ताईचा सल्ला म्हणूयात आपण, असा असतो की मॅक्सिमम जी काही माहिती काढायची आहे ती सगळी तुम्ही काढा. म्हणजे युनिव्हर्सिटी कशी आहे, तिथे तुमचा कोर्स कसा असणार आहे, तिथे काय तुम्हाला अपेक्षित आहे आणि तुमचे जॉबचे काय अपेक्षा आहेत इत्यादी संदर्भातली माहिती ही मॅक्सिमम स्वतः काढण्याचा प्रयत्न करा. अर्थात तुम्ही याच्यात इतरांना विचारणे आणि काही तशा संस्था आहेत याबद्दलची माहिती देणाऱ्या, त्यांच्याकडून थोडी माहिती घेणे, हे जरी असलं तरी मूळ तुम्हाला जेव्हा यायचं आहे तेव्हा तुमच्याकडे ती पूर्ण माहिती काढण्याची तयारी मुळात असली पाहिजे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. इंस्टाग्रामवर तुम्हाला खूप टोकाचे रील्स मिळू शकतात. म्हणजे जर्मनीत हजारो जॉब्स उपलब्ध आहेत पासून तर मग जर्मनीत एकही जॉब अव्हेलेबल नाही आहे. मी तुम्हाला सांगते की ते कसे नाही आहेत किंवा मी तुम्हाला सांगते की इथे कसे जॉब्स आहेत किंवा या पद्धतीचे. आणि फ्रँकली स्पीकिंग मला समजू हे अत्यंत टोकाचे जे काही रील्स असतात किंवा मुळातच फक्त रील्सवरची माहिती बघून जर तुम्ही विश्वास पूर्ण ठेवणार असाल तर तो ठेवू नका, असं मी अगदी अवश्य सांगेन. आणि इतकी टोकाची परिस्थिती प्रत्येक वेळेला असेलच असं नाही. प्रत्येक जॉबच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात, प्रत्येकाचं फील्ड वेगळं असतं आणि त्याप्रमाणे अनेक गोष्टी बदलू शकतात. तरीही एक जेनेरिक, ज्याला आपण एक सर्वसाधारण काही गोष्टी ज्या म्हणू शकतो तशा सांगता येतात. पण हल्ली इंस्टाग्रामवर तसं फारसं कोणी दिसत नाही. आहेत, मी असं म्हणत नाही आहे की तसे नाहीच आहेत, पण कमी अशी माहिती देणारे कमी लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला निदान कोणती त्यातली खरंच माहिती योग्य वाटते आहे आणि हे सगळं बघण्याची जबाबदारी जे इथे येणारे आहेत आत्ता शिक्षणासाठी त्यांचीही मुख्य आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला जमणार आहेत का, त्याच्या पुढचा मुद्दा. आणि त्याच्यामुळे व्हिजा किंवा इत्यादी संदर्भात मला प्रश्न आले तर मी नेहमी हे सांगते की एकतर मी 14 वर्ष झाले आता इथे होतील मला इथे येऊन, तेव्हाच्या व्हिजाची प्रोसेस, आताच्या व्हिजाची प्रोसेस ही अनेकदा बदलत जात असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला गुगल व्यतिरिक्त काहीच माहिती देऊ शकत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला कदाचित माझ्याकडनं व्हिजा या प्रश्नावर उत्तर मिळत नसेल तर तशा पद्धतीची माहिती देणारेही वेगळे चॅनल्स आहेत, त्यांच्याकडे तुम्ही अवश्य जाऊ शकता, कारण त्यांनी त्या उद्देशाने ते चॅनल्स फॉर्म केलेले आहेत. मला मदत करायची नाही आहे कुणाला असा त्याच्यात उद्देश नाही आहे, पण मी प्रत्येकच ठिकाणी प्रत्येकच गोष्ट करू शकत नाही. माझ्या जे काही मी रिसेंटली कंटेंट करते आहे त्याचे काहीतरी माझे वेगळे उद्देश आहेत आणि माझे काही प्लस पॉईंट्स आहेत, त्याच्यावर मी शक्यतोवर काम करते. पण काही गोष्टींबाबत खूप डिटेल माहिती मी देऊ शकत नाही, कारण ती गुगलपेक्षा वेगळी काही नाही आहे.
आणि मी म्हटलं तसं ही प्रोसेस बदलत जाते. त्याच्यामुळे दुसऱ्याही कुणावर फारसं अवलंबून राहायला नको. त्यांच्याकडनं ती माहिती अर्थात घेतली पाहिजे आपण, पण एकदा त्याची पडताळणी ही तुमच्या स्वतःकडनं झाली पाहिजे. हेच थोडंसं नोकरीसाठी तुम्ही येत असाल तर त्याहीसाठी अप्लिकेबल आहे, की माहिती स्वतः काढणे. आणि मी आत्ता फक्त फॉर्मल ब्युरोक्रसीच्या गोष्टी आणि ही जी बेसिक माहिती आहे याच्याबद्दल बोलते आहे. बाकीही इतर गोष्टी त्याच्यात येतात, त्याच्याबद्दल मी व्हिडिओत पुढे बोलणार आहे. तर हा जो सगळा मुद्दा आहे की त्याच्यामुळे माहिती या विषयात मी बरेचदा खूप डिटेल स्वतः सांगू शकत नाही. त्याची मर्यादा ही आहे की माझ्याकडे गुगलशिवाय काहीच माहिती नाही आहे आणि गुगलची माहिती मी पूर्ण तेवढी शहानिशा करण्या इतका वेळ माझ्याकडे प्रत्येक वेळेला नसतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा येणार असाल तेव्हा या संदर्भातली काही माहिती असेल तर अवश्य तशा माहिती देणारे चॅनल्स बघा. आणि अर्थातच ऑफिशियल वेबसाईट्स ही सगळ्यात चांगली जागा आहे हे सगळं बघण्याची. आता त्याच्या पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे अकोमोडेशन किंवा इत्यादी संदर्भात किंवा खर्च कुठे किती होऊ शकतो या संदर्भात. तर फ्रँकली पुन्हा एकदा माझ्याकडून मी खूप डिरेक्ट फिगर्स अशा देऊ शकत नाही बरेचदा, कारण स्टुडंट म्हणून येणाऱ्यांची एक वेगळी लाईफस्टाईल असते आणि माझा नवरा स्टुडंट होता. त्यांनी ते आयुष्य पण पाहिलेलं आहे इथे 3-3.5 वर्ष. आणि आम्हीही सुरुवातीला ज्या फेजमध्ये होतो त्याच्यापेक्षा आता वेगळ्या फेजमध्ये आहोत. आज 13 वर्षांनी आपली सगळीच हे बदलत जाते. तर त्याच्यामुळे आणि मी म्हटलं तसं की माझा कोणताही कंटेंटचा मूळ उद्देश हा सगळी माहिती देणे हा नसल्यामुळे ही मर्यादा समजूयात आपण. आणि त्या माझ्या मी पण आखलेल्या काही सीमा आहेत. त्याच्यामुळे मी त्यावर कामच करत नाही आहे. त्याच्यामुळे म्हणजे मला त्याच्याशी रिलेटेड जे कुणी काम करतात त्यांचं तुम्ही बघू शकता. आणि मी ज्या भागात स्वतः राहते तिथली माहिती मी थोडीशी देऊ शकते, पण त्या व्यतिरिक्त जी माहिती आहे ती खात्रीशीर मी जोपर्यंत देऊ शकत नाही. आणि मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की केवळ कोणत्या तरी ऐकीव याच्यावर रील करणारी मी नाही किंवा ऐकीव याच्यावर यूट्यूब व्हिडिओ करणारीही मी नाही. त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओजमध्ये जर मला जी खरी माहिती असेल तीच माहिती मी देऊ शकते. तर हा झाला पुढच्या या माहितीचा. आणि म्हणूनच मग काही जेव्हा वेबसाईट्स असतात की ज्यांची माहिती मी देऊ शकते की या वेबसाईट्स आहेत तिथे तुम्ही बघू शकता. कधी कधी कुणी ओळखीचं त्या गावात राहणारं असतं, मी अर्थात ती माहिती पुरवते की हां अच्छा या गावात हे राहतात, हे मे बी तुम्हाला काही लोकल ग्रुपला कनेक्ट करून देऊ शकतील. मी माझ्या इथल्या याच्यातही हे केलेलं आहे की लोकल कुठे तुम्ही जवळपास येणार असतील काही लोक तर त्यांना एखाद्या ग्रुपशी कनेक्ट करून देणे की जेणेकरून अकोमोडेशन मिळू शकेल इत्यादी संदर्भात. तर हा एक त्याच्याबद्दलचा मुद्दा आहे तो. त्याच्यानंतर इथे येताना ओव्हरऑल लाईफस्टाईल आणि या सगळ्यांनी तुम्ही विद्यार्थी म्हणून येणार असाल तर आणि नंतरही तुम्ही जनरली एकटे येणार असाल, मी शक्यतोवर म्हणजे मुलं मुली असा कुठेच भेद न करता जनरल सांगते आहे. तर इथे आणि तुम्ही अगदी म्हणजे पार्टनरसोबत तुमच्या इथे राहणार असाल, तुमच्याकडे लहान म्हणजे अशा वेगवेगळ्या वयातले जरी तुम्ही, इथे काही गोष्टींना पर्याय नाही आहे. घरातली काही कामं करणे, स्वच्छता इथल्या सगळ्या याच्याप्रमाणे राखणे, या गोष्टींना पर्याय नाही आहे. आणि हल्ली मला एक असं वाटतं की साधं खूप छोट्या छोट्या गोष्टींना की ज्या आपण रेग्युलर करतो त्याला स्ट्रगल हे नाव जेव्हा दिलेलं दिसतं तेव्हा मला जरा त्याचं आश्चर्य वाटतं, कारण या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. म्हणजे हे मला अगदीच मान्य आहे की भारतात जी हाऊस हेल्प साधारण मिळू शकते ती प्रत्येक वेळेला इथे मिळत नाही आणि त्याच्यामुळे कधी कधी खूप अवघड वाटू शकतं. त्याच्यामुळे मी ते नाकारत नाही आहे, पण त्याचबरोबर अगदी काही ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आपल्याला कुठेही जाऊन कराव्याच लागणार आहेत. कष्ट हे करावेच लागणार आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची तुमची मानसिक तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला इथे येऊन राहायचं असेल तर. त्याच्या पुढचा एक मुद्दा असा येतो तो म्हणजे भाषा. मी स्वतः खूप प्रामाणिकपणे अशा मताची आहे की आपण इथे येऊन भाषा शिकायलाच हवी. हे माझं अत्यंत स्पष्ट मत आहे. आणि मी ती भाषा जरी सुरुवातीला फक्त जॉब मिळावा या उद्देशाने शिकले तरीही जॉब मिळवण्यासाठी सुद्धा तेच होतं. मी कधी कधी कुणाला समजा सांगितलं की नाही नाही भाषा शिकून या, तर लोकांना वाटतं की नाही नाही असं कसं होईल. असं संभाषण झालेलं आहे माझं काही याच्यात की इंग्लिशमध्ये होणारच नाही का अशा टाईप. तर असेही लोक आहेत ज्यांना इंग्रजीतून जॉब मिळालेले आहेत. पण माझा अनुभव जो आहे तो अर्थात भाषेने खूप फायदा सगळ्याच ठिकाणी होतो हा आहे. अर्थात तो जॉब मार्केटमध्येही होतो हा आहे.
त्याच्यामुळे भाषा तुमची शिकण्याची तयारीच नसेल तर तुम्ही फक्त काही स्पेसिफिक जॉब्स बघू शकता, पण मी कधीही रेकमेंड करेन की भाषा ही शिकायलाच हवी इथे राहायचं असेल तर. त्याच्यानंतर आणि म्हणून मी कधी-कधी त्या बाबतीत एक खूप असं समजा मी सांगितलं अगदी, तर मग काही वेळेला समोरून असं होतं की अरे हे भाषेशिवाय पण तर काही जॉब्स दिसतात. तर मी सगळे जॉब्स मलाही माहिती नसतात. त्यातनं मी ज्या फील्डमध्ये काम करते ते जरा सॉफ्टवेअरसारखं खूप व्हास्ट असं क्षेत्र नाही आहे. तसं खूप छोट्या परिघात मी काम करते. त्याच्यामुळे पुन्हा तोही मुद्दा येतो. कारण काय होतं काही वेळेला मला लोकं डायरेक्ट रेझ्युमी पाठवतात आणि सांगतात की हां, तुझ्या ऑफिसमध्ये विचार किंवा असं काही असेल का? तर मला यात लोकांचा हिरमोड करण्याचा कुठेही उद्देश नसतो. पण हे इतकं इथे सगळं सोपं असेल असंही होत नाही. म्हणजे आपापल्या ऑफिसमध्ये तुमचे जनरली रेफरन्सेस द्यायची एक सिस्टीम असते वगैरे हे सगळं जरी मान्य केलं ना, तरी मला काही ठिकाणी जेव्हा माहिती आहे की इथे काम जर्मन लँग्वेजशिवाय होणारच नाही आहे, तेव्हा मी ते फारसं पुढे नाही नेऊ शकत. कारण मला माहिती आहे समोरून हे उत्तर येणार आहे ते. आणि मी म्हटलं तसं की मी अशा एखाद्या ठिकाणी काम करते आणि आता वेगळ्या या फेजमध्ये आहोत. साधारणपणे जेव्हा जॉब शोधत असतात नवीन स्टुडंट्स लोकं वगैरे, तेव्हा आपोआप तेवढी त्यांना ती माहिती पण खूप असते त्या सगळ्या सध्याच्या करंट जॉब मार्केट आणि या प्रत्येकाची. हे माझं प्रत्येक वेळेला होईलच असं नाही. माझ्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये मी नोकरीकडे वेगवेगळ्या अँगलनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला त्या सगळ्या नेटवर्किंग आणि त्या सगळ्या फेजमध्ये मी असेलच असं नाही. आणि मी स्वतः जॉब करताना मला तरी भाषा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटलेला आहे. जेव्हा जॉब बदलले आणि तिथल्याही सगळ्या ह्याच्यात. त्याच्यामुळे तोही एक मुद्दा आहे. तर हे झाले असे 4-5 मुद्दे म्हणजे ब्युरोक्रसीच्या आणि माहितीच्या गोष्टी, नंतर अकोमोडेशन असेल, युनिव्हर्सिटीच्या माहितीची माहिती असेल इत्यादी संदर्भातले. तर मी काही वेळेला म्हणून जी काही उत्तरं देते ती कधी-कधी मला असं वाटतं की लोकांना प्रश्न पडत असेल की अशी का उत्तरं देते? तर या व्हिडिओमधून मला असं वाटतं की मलाही काही त्याची कारणं काय-काय वेगवेगळी असू शकतात. हीच असतील असे अजून काहीतरी प्रत्येक कॉन्व्हर्सेशन नुसार सुद्धा काही गोष्टी बदलू शकतात. त्याच्यामुळे ते एक आहे. आणि अजून एक थोडासा मुद्दा असाही येतो की बरेचदा निदान आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा खूप भारतीय नव्हते. त्याच्यामुळे आणि आम्हाला काही आधीच्यांकडनं जी काही मदत मिळाली मी ती नेहमी पुढे मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी अनोळखी लोकांना बाळंतपणाचे डबे नेऊन देण्यापर्यंत मदत केलेली आहे आणि अनुभव असेही आहेत म्हणजे जसे अर्थात चांगले अनुभव आहेत, तसे असेही अनुभव आहेत की ज्या लोकांना मी 4-4 दिवसांचा डबा नेऊन दिला त्या लोकांनी मला नंतर ओळखही दाखवलेली नाही. म्हणजे अशा टोकाचे जेव्हा अनुभव आलेले असतात किंवा माझ्या मुलाला बरं नसताना जेव्हा मी कुणाला तरी म्हटलं की नाही मी आत्ता ही मदत नाही करू शकत आहे, मी फोनवरनं करू शकते पण मी प्रत्यक्ष येऊन नाही करू शकत. तर मग ते काही जणांना ऑड वाटतं की अरे असं कसं? तर असं जेव्हा होतं ना की असेही आपले अनुभव गाठीशी येतात तेव्हा प्रत्येक वेळेला मी म्हटलं तसं आम्ही त्या फेजमध्ये असूच मदत करण्याच्या पूर्ण असं होत नाही आणि जसे काही चांगले अनुभव आहेत ज्याचा मला खूप आनंद आहे तसे काही अनफॉर्च्युनेट एक्सपिरियन्स असतात की जे आपल्याला पुढच्या वेळेला मदत करताना कधी-कधी थोडेसे विचार करायला भाग पडतात. तरीही माझ्या कंटेंटमधून मी जनरल बाकीच्या ज्या काही गोष्टींबद्दल बोलत असते किंवा मला कधी कुणी मेसेज केले तर मी उत्तर अगदी अवश्य देत असते. ते फक्त हाय किंवा नुसते हाय आणि तुम्ही कुठे राहता जेव्हा की त्याचा काही संबंध नाही आहे असे काही ऑड प्रश्न म्हणजे त्या प्रोफाईलसुद्धा ऑड दिसल्या. तर हे सोडलं तर मी बहुतांशी वेळा प्रश्नांची उत्तरं निदान माझ्या परीने मी म्हटलं तशी देण्याचा प्रयत्न करते. पण मला असं वाटतं की काही वेळेला ते जरा वेगळ्या अर्थाने घेतले जाऊ शकतात. तर त्याबद्दल म्हणून हा व्हिडिओ होता. बाकी जर्मनीतली लाईफस्टाईल आणि इथे म्हणजे मला असं वाटतं की इथे अत्यंत काही चांगल्या गोष्टी आहेत आणि इथे काही वाईटही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला खूप टोकाचं त्या काही गोष्टींकडे मला बघता येत नाही स्वतःला. की हे इथे एकदमच काहीच नाही आहे असं किंवा इथे सगळंच छान आहे असंही नाही आहे. आणि तुम्ही जर येत असाल तर माझ्या मते काही हे असे अनुभव आपल्याला येणार आहेत. खूप पूर्वग्रह न ठेवता जर तुम्ही आलात ना, माहिती काढून यायला हवं. कारण आता ती अव्हेलेबल आहे. मी फ्रँकली सांगते जेव्हा आम्ही आलो तेव्हा ही एवढी माहिती अव्हेलेबलच नव्हती. त्याच्यामुळे पुन्हा ती सगळी मेंटॅलिटी वेगळी होती आणि त्याही ह्याच्यात पुढे जात गेलो आणि
मला स्वतःला इथे आम्ही राहतो हे आवडतं, मनापासून आवडतं. सगळे फायदे तोटे जे काय आहेत ते माहिती आहेत. म्हणजे इथे राहण्याचे जे काही तोटेही आहेत त्याचाही विचार केलेला आहे आणि शेवटी ते काही गोष्टी आपल्या याच्यानुसार येत नसतात. अशा ह्यानी ते सगळं असतं. त्याच्यामुळे तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर अर्थात हा एक अतिशय शिस्तबद्ध आणि खूप तसा चांगल्या गोष्टी, चांगली माणसंही असलेला आणि असा चांगला देश आहे. इथे काही गोष्टी कठीणही आहेत आणि त्या सगळ्या काही प्रत्येकाच्या आयुष्यातही वेगळ्या असू शकतात. म्हणजे त्याही मी सगळीकडे जेनेरिक होतील असं म्हणणार नाही. कारण तुम्ही आल्यानंतर तुमचे अनुभव पुन्हा वेगळे असू शकतात. पण तरीही तुम्ही जर इथे येण्याचा प्रयत्न करत असाल, तसा विचार करत असाल, तशी इच्छा व्यक्त करत असाल, तर अवश्य तुम्ही त्यासाठी नक्की प्रयत्न करा. गुढीपाडव्याच्याच निमित्ताने त्याहीसाठी शुभेच्छा. इथे तुम्हाला यायचं असेल तर अवश्य माझ्याकडनं नक्की शुभेच्छा आणि इतर कोणत्या प्रकारे मला काही मदत करता येणार असेल तर मी नक्की करेन. फक्त पुन्हा एकदा या सगळ्याचं सार सांगायचं असेल तर एवढंच की खूप मुख्य एक की थोडंसं स्वतः माहिती काढणे महत्त्वाचं आहे आणि काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत. कष्ट म्हणा किंवा इथल्या लाईफस्टाईलप्रमाणेचे कष्ट, ते प्रत्येक ठिकाणचे वेगळे असू शकतात. तर ते ॲक्सेप्ट करावे लागतील. काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो, काही गोष्टी आवडू शकतात आणि त्याच्यामुळे इथे तुम्ही आलात तर वेलकम इन डॉइचलँड. आणि बाकी नवीन व्हिडिओ घेऊन मी येत राहीनच. थँक्यू.